नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 जी की अत्यंत जवळ आलेली आहे। विद्यार्थी मित्रो, आपल्या अभ्यासाचा वेग वाढवावा, कारण अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला आपला स्कोअर अचीव करायचा आहे। BEd CET 2024 या अनुषंगाने आपण अपडेट पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला जावं लागेल CET सेलवरती, जेथे आपल्याला अपडेट अवेलेबल होईल। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। विद्यार्थी मित्रो, गुगल क्रोममध्ये CET सेल असं टाईप केलं असता आपल्याला वेब पेजवरती येता येतं। टाईप करून आपण सर्च करायचं आहे। सर्च प्रेस करताच आपण होम पेजवरती येतो आणि तिथं आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। आपल्याला सुरुवातीलाच एक वेब पेज पाहायला भेटते, जिथे cetcell.mahacet.org ही वेबसाईट पाहायला मिळते। याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण पोहोचतो एका पेजवरती। आपली कुठल्याही प्रकारची जर क्वेरी असेल तर आस्क प्रगती ही टॅब आपल्यासाठीच ओपन करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला ती टॅब ओपन झालेली पाहायला मिळते आणि कुठलीही आपली क्वेरी असेल ती आपण विचारू शकतो। तर ही क्वेरी विद्यार्थी मित्रो आपण टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात विचारू शकतो। आपण त्या टॅबला क्लिक करताच अशा प्रकारच्या अजून टॅब ओपन होतात। आपली जी क्वेरी असेल ती CET रजिस्ट्रेशन संदर्भात असेल, कॅप संदर्भात, अदर आपण CET संदर्भात क्लिक केलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd असतं। 2 नंबरला आपण पाहू शकतो जी मोठी टॅब आहे BEd जनरल अँड स्पेशल, त्यानंतर BEd ELCT, याला आपण इंग्लिश लँग्वेज टेस्ट असं म्हणत असतो। याला आपण क्लिक करूया। परत आपल्याला काही टॅब ओपन झालेले पाहायला मिळतात। त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया लिंक, एक्झाम शेड्यूल लिंक, CET ॲप्लिकेशन फीस, रजिस्ट्रेशन्स या प्रकारच्या बाबी पाहायला मिळतात। तर आपण एक्झाम शेड्यूल लिंक याला क्लिक करूया। तर एक्झाम शेड्यूल आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपण त्याला क्लिक करताच एक फाईल ओपन होते। विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता कोर्स नेममध्ये हायर कोर्सेस अशी टॅब आपल्याला इथे दिसते। त्यामध्ये सब्जेक्ट्स, तर विद्यार्थी मित्रो रजिस्ट्रेशन्स फॉर ऑल कोर्सेस आपल्याला इथे पाहायला मिळते। तर अशाच प्रकारचे जे अपडेट्स आहेत ते वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण चेक करू शकता त्या विविध अपडेट्स येते। तसेच त्याचे जे PDFs आहेत विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला PDF नावासमोर जी इथे फाईल दिसते त्या कोर्सची, आपल्याला BEdचा कोर्स पाहिजे, हे आपण स्क्रॉल करून आपल्याला BEdच्या कोर्सवरती जायचं आहे आणि तिथे आपल्याला आपला जो शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रो तो पाहायला मिळेल। आपण इथं पाहू शकता अपडेटेड टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑल कॉमन एंट्रन्स टेस्ट, सगळ्या कॉमन एंट्रन्स टेस्टचा जो शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येईल। त्याला आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला शेड्यूल डाउनलोड झालेला पाहायला मिळतो आणि डाउनलोड झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता हा CET सेलचा लोगो आहे, जेव्हा आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रो टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर CET, तर CETसाठीचा 2024-25 म्हणजेच आगामी जे आपलं वर्ष आहे, शैक्षणिक वर्ष, त्याचा हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर विद्यार्थी मित्रो, BEd जनरल अँड स्पेशल या BEdचे जे डेट्स आहेत त्या आपण इथं पाहू शकता 4 ते 6/3/2024, म्हणजेच विद्यार्थी मित्रो 4 तारखेला, त्यानंतर 5 तारखेला आणि त्यानंतर 6 तारखेला 3 दिवस आपल्या BEd CETच्या एक्झाम्स आहेत। विद्यार्थी मित्रो, प्रत्येक दिवशी 3 सत्रामध्ये, म्हणजे सकाळ सत्र ज्याला आपण मॉर्निंग सेशन म्हणतो, त्यानंतर दुपार सत्र ज्याला आपण आफ्टरनून सेशन म्हणतो, आणि सायंकाळ सत्र विद्यार्थी मित्रो ज्याला आपण इव्हिनिंग सेशन म्हणतो। तर दररोज 3 सत्रामध्ये हे एक्झाम होत असतात आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो एक्झाम 3 दिवस चालते, म्हणजेच एकूण 9 BEd CETचे पेपर आपले होणार आहेत। त्यामध्ये जनरल BEd CET असेल, स्पेशल BEd CET असेल, तसेच ELCT BEd CET असेल। तर विद्यार्थी मित्रो, ह्या 9 शेड्यूलमध्ये 9 सत्रामध्ये ही आपली परीक्षा होणार आहे।
परंतु एक लक्षात ठेवा, ह्या 9पैकी एकाच वेळेस आपलं सेंटर येणार आहे, म्हणजे एकच एक्झाम आपल्याला द्यायची आहे. म्हणजे एक्झाम कितीही वेळेस जरी झाली तर आपल्याला, आणि प्रत्येक एक्झामचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रो, तो आपल्याला वेगवेगळा असलेला पाहायला मिळतो. फक्त एकच गोष्ट आपल्याला त्यात कॉमन पाहायला मिळते, ती म्हणजेच नॉर्मलायझेशन. तर विद्यार्थी मित्रो, हे जे नॉर्मलायझेशन आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नॉर्मलायझेशन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपली बी एडची जी आगामी परीक्षा आहे तिला आपल्याला फेस करायचं आहे, सामोरं जायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपले जे हॉल तिकीट्स आहेत ते एक्झामच्या 10 दिवस अगोदर, म्हणजेच जवळपास आपल्याला 25 तारखेनंतर हॉल तिकीट आपले 25 फेब्रुवारीनंतर अवेलेबल होतील. परीक्षेची जी डेट आहे ती आपण आत्ताच पाहिली, 4, 5 आणि 6 मार्च. यामध्ये जर काही बदल असेल तर आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती तो बदल CET सेल नमूद करेल. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. आपल्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल. धन्यवाद.